नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर चला जाऊया वेल्ह्याच्या यात्रेला. तर आम्ही आज बघा वेल्ह्याच्या यात्रेसाठी निघालोय. तर वेल्ह्याची यात्रा ही सालाबादप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात इथे भरली जाते. तर आम्ही वेल्ह्यात पोहोचतोच आहे. आम्ही 10 मिनिटातच आता वेल्ह्यामध्ये पोहोचणार आहे. तर वेल्ह्यात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपण मेंगाई चौकात जाणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही कमान लागली आपल्याला, म्हणजे आपण आता 1-2 मिनिटात वेल्ह्यामध्ये पोहोचतोच आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मेंगाई मंदिराच्या चौकात पोहोचणार आहे. समोर दिसतोय तो तोरणागड आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आता आम्ही मेंगाई चौकात पोहोचलेलो आहे. आणि छान अशी ही मेंगाई चौकामध्ये बघा मेंगाई यात्रेची तयारी चालू आहे. दोन्ही बाजूनी लाइटिंगच्या माळा, पडदे वगैरे छान असे लावण्यात येतात. मेंगाई मंदिराला फुलांची छान अशी आरास केलेली असती. तर इथं बघू शकता आम्ही गुरुवारी संध्याकाळी आलेलो आहे आणि आता घरी पोहोचलेलोच आहेत आम्ही. तर हे दिसतं हे आमचं घर आहे. तर आता आम्ही घराच्या समोर आलेलो आहे. घराच्या समोर आलेलो आहे आम्ही. भरपूर असे पाहुणे आलेले आहेत. आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. चहा पाणी उरकला. पाहुणे पण भरपूर आले. त्यांची जेवण खावण झालं आणि आम्ही संध्याकाळीच बघा इथं स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केलेलं आहे. तर आमचा रोजचा स्वयंपाक आता झालेला आहे. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यात्रा असल्यामुळे आपल्याला मटणासाठी मसाला लागतो. तर भरपूर प्रमाणात मसाला लागतो. त्यामुळं आदल्या दिवशी आपण हा बनवून ठेवतो. कारण की शक्यतो लाईट जाण्याची इथे जास्त शक्यता असते. त्यामुळे मग आदल्या दिवशीच आम्ही हा मसाला तयार करून तर सर्वजणी आम्ही इथं मसाल्याच्या तयारीला लागलेलो आहे. तर एका साईडला बघा ही मुलं डान्स वगैरे करतायत, खेळ खेळतायत. तर सर्व मुलं आमची एकत्र आल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झालेला आहे. तर आता बघा संध्याकाळची वेळ झाली, जेवणाची वेळ झालेली आहे. तर आता सर्व पहिल्यांदा आम्ही इथं मुलांना जेवायला बसवलेलं आहे. तर इथं आता आपण बघा लहान मुलांना जेवायला बसवले. त्यानंतर आता आम्ही लगेचच जेवून घेणार आहे. जेवणं झालेली आहेत. तर संध्याकाळी आता आम्ही सर्वजण आता झोपायला निघालेलो आहे. त्यानंतर बघा आता इथं सकाळ झाली. सकाळी आम्ही पहाटेच सर्वजण लवकर उठलेलो आहे. कारण की यात्रेच्या दिवशी इथं लवकर उठणं तेवढं बरं असतं. कारण गावाकडे कसं पाण्याचाही प्रॉब्लेम असतो. त्यामुळं आम्ही लवकर आता पहाटे उठून बघा स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे. सर्व घरातली कामं आवरली. तर आता इथं बघा सुरुवात इथं नारळाच्या झाडापासून झाली. तर भाजीसाठी आम्ही इथं नारळ काढलेला आहे. एका साईडला मी बघा सर्व घरातली कामं आवरून स्वयंपाकाला लागलोय. तर चिकन स्वच्छ धुवून आपण इथं आता शिजायला टाकलेलं आहे. तर एका साईडला आपण इथं चिकन शिजायला टाकले. तर दुसऱ्या साईडला इकडं लगेचच मटणाची तयारी चालू झालेली आहे. त्यानंतर बघा कुकरमध्ये आपण इथं गावरान कोंबडीचं मटण पण केलेलं आहे. ते पण आम्ही कुकरला लावून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी बघा आपण जो रात्री मसाला केला होता तो मी तळून घेतलेला आहे. त्यानंतर बघा बाकी सर्व मसाले आपण ह्यात ॲड करून हा आपण चिकनचा मसाला आता तयार करतोय. तर कांदा मसाला, लाल तिखट, त्यानंतर इथं बघा चिकन मसाला, धना पावडर अशी मी इथं अंदाजेच टाकलेली आहेत. आता ह्याची मापं सांगू शकत नाही आपण. तर जास्तीचं भाजी असल्यामुळं मसाले पण आपण इथं भरपूर असे वापरलेले आहेत. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं 7-8 टोमॅटोची ग्रेव्ही केली. ती पण आपण मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि आता मसाला चांगला आपल्याला 10 ते 15 मिनटं चांगला तळून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत आपली हे मसाला छान असा तयार झाला पाहिजे. त्यानंतर इथं चिकन मसाल्याच्या 3 ते 4 पुड्या आपण टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने हा चिकनसाठी मसाला मी तयार करते. तर इथं बघू शकता तुम्ही छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर हा स्वयंपाक मी मोठ्या शेगडीवर बनवते, कारण जास्तीचा स्वयंपाक असल्यामुळं छोट्या शेगडीवर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा इथं मसाल्यामध्ये आता तेल सुटायला लागलेलं आहे. वरून थोडी आपण कोथिंबीर घालून घेतली आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवून याला छान असं परतून घेतले. चिकन बघा आळणी पाण्यात करून घेतलेले आहे आणि त्यानंतर सर्व मसाला आपण इथं ॲड केलेला आहे. तर चिकनचा रस्सा आपल्याला जास्त बनवायचा नाही. थोडं लपथपीत असं हे चिकन आपल्याला तयार करायचे. त्यामुळं मी इथं जास्त पाणी वापरलेलं नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही चिकन पण छान शिजले. मसाला ॲड केलेला आहे आपण. आता मसाला पुन्हा एकदा टाकून चांगला हलवून आपण हिला वाफ देऊन घेणार आहे. पुन्हा एकदा आपण वरून कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. ह्याला हलवून एकसारखं करून ह्याला झाकण टाकूया आणि बारीक गॅसवर ह्याला आपण चांगलं तरी येईपर्यंत शिजायला ठेवूया.
तर मीठ वगैरे व्यवस्थित असं बघितलं आणि झाकण टाकून दुसऱ्या शेगडीवर ठेवले. आता लगेचच आपण इकडं मटणाला फोडणी देणार आहे. तर भरपूर असं तेल टाकून घेतले. 5-6 बारीक कांदे चिरून घेतले. कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं. चिकन पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण. चांगला खळखळ नळाच्या पाण्यामध्ये आपण हे खळखळ धुवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आपण सर्व भाज्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर सर्व मसाले बघा इथं आता आपण तयार केलेले आहेत. तर कांद्यामध्ये इथं 5 ते 6 चमचे मी हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण इथं कांदा परतल्यानंतर इथं धुतलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतोय. तर मटण टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आणि आपलं आळणी पाण्यामध्ये हे मटण छान असं वाफवून घ्यायचे. वरून चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाकून आपल्याला चांगलं मटण वर खाली करून घ्यायचं. तर इथं बघू शकता मटण छान असं आपण वर खाली करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता परात ठेवूया. परातीमध्ये 1-3-4 तांबे पाणी तरी आपल्याला इथं ठेवलं पाहिजे. तेवढं पाणी मी इथं ठेवलेलं आहे. आणि गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे म्हणजे मटण आपलं जास्ती असल्यामुळं चांगलं परतन. तर मटण बघा इथं 15-20 मिनटं मी परतून घेतलं. त्यानंतर परातीतलं गरम पाणी आपण टाकून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा परात ठेवली आणि त्याच्यामध्ये परत 3-4 तांबे पाणी ठेवलं आणि मटण अशा पद्धतीने आपलं शिजून झालेलं आहे. तर मटण आपण मोकळं शिजवलं. त्यानंतर मटण एक साईडला केलं आणि आळणी पाणी एक साईडला केलं. मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतर हे घेतलेले आपण ताटात सर्व मसाले आपण इथं घालून घेतलेले आहेत. मसाला टाकून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आता सर्व मसाले परतून घ्यायचे. तर मसाला बघा छान परतायला लागलेला आहे. तेल सुटायला लागले. तर इथं बघू शकता जेवढे परातीमध्ये मसाले ठेवले ते मसाले आपण इथं भाजीमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर बघा तेल सुटलेल्या मसाल्यामध्ये आपण इथं जो बनवलेला येसूर आहे तो इथं घालून घेतलेला आहे. येसूर टाकल्यामुळं भाजीला चांगली चव येते आणि घट्टपणा वाढण्यासाठी पण मदत होती. त्यामुळं मी इथं येसूर बनवून आणला होता तो पण टाकलेला आहे. थोडं पाणी टाकून आपण हा मसाला छान असा परतून घेऊया. तर कलर बदलेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा. तर इथं बघू शकता कलर बदलेपर्यंत मसाला छान परतला आहे. त्यानंतर झाडाचा तोडलेला फ्रेश नारळ आपण इथं मिक्सरवरनं काढून घेतला आणि तो पण इथं आपण ॲड केलेला आहे. तर एक नारळ मी इथं मसाल्यामध्ये टाकलेला आहे. तर पुन्हा आपण हा मसाला छान परतवला आणि आता आपण हा मसाला आळणी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मटण थोडं मी एक साईडला केलं आणि थोडंफार मटण आपण ह्याच्यामध्ये ठेवून मसाला इथं टाकून घेतलेला आहे. कारण 5 किलो मटण असल्यामुळं थोडं मटण आपण साईडला ठेवलेलं आहे. तर मसाला आपण टाकलेला आहे. आता आपल्याला हे पातेलं उचलायचं आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं. तर इथं बघू शकता छान अशी कालवणाला उकळी आली तरी पण छान सुटलेली आहे आणि घट्टपणा पण छान आलेला आहे. वरून थोडी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेतली. तर इथं बघा स्वयंपाक आमचा पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आम्ही संध्याकाळचे 9-9:30 वाजले आणि पालखीचं आगमन आमच्या इथं होणार आहे. त्यासाठी आम्ही आता इथं खाली चाललेलो आहे. आता पालखीचं आगमन आहे आणि पालखीची जय्यत तयारी अशी इथं चालू आहे. हे म्हणतात ते खालीच गेले बाई. म्हणतात ते खालीच गेले चकोले.
इथं बघू शकता तुम्ही पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही सर्वांनी छान असं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन असं व्यवस्थित आमचं झालं. तर इथं बघू शकता तुम्ही शुक्रवारचा आमचा यात्रेचा दिवस आता संपलेला आहे. शनिवारी सकाळी आम्ही आता बघा सर्व काही आवरून आम्ही दुपारचे 3-3:30 वाजता पुन्हा आम्ही इथं आवरून बघा आता बाजारात निघालेलो आहे. तो शुक्रवार शनिवार अशी 2 दिवस यात्रा असते. रविवारचा ऑर्केस्ट्रा असतो. तर आम्ही सर्वजणी आवरून आता इथं यात्रेमध्ये फिरण्यासाठी निघालेलो आहे. तर इथं बघा आता आम्ही मेंगाई मंदिराच्या आता आम्ही जवळपास आलेलो आहे आणि यात्रेसाठी बघा इथं दोन्ही बाजूनी छान अशी दुकानं लागलेली आहेत. भरपूर अशी मोठी यात्रा भरते. अगदी पाहिजे ती वस्तू ह्या यात्रेमध्ये मिळू शकते. तर सर्वात आधी आम्ही आता देवीचं दर्शन घेणार आहे. समोर दिसतंय ते मेंगाई मातेचं मंदिर आहे. भरपूर अशी गर्दी बघा व्हायला लागलेली आहे. शुक्रवारी पालखी सोहळा असतो आणि शनिवारी बघा कुस्त्यांचं मैदान भरलेलं असतं किंवा तमाशा वगैरे. रविवारचा ऑर्केस्ट्रा. आता सगळ्यात सुरुवातीला आम्ही मेंगाईचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. बघा मेंगाई मंदिरात छान अशी सजावट केलेली आहे. मंदिरामध्ये पण सुशोभित अशी फुलांची आकर्षक अशी सजावट केलेली आहे. लाइटिंग वगैरे खूप छान असं मंदिर लख्ख झालेलं आहे. मस्त असं तिथल्या आवारणात गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. तर इथं बघा गावातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. तर इथं बघा देणगी स्वीकारली जाते देवीसाठी. जर तुम्हाला काही जर पावती वगैरे जर फाडायची असेल तर इथं बघा तुम्ही फाडू शकता. तर प्रतिष्ठित मंडळी बघा ही आजची नवीन पिढी आहे सर्व. तर इथं बघा आपण आता मेंगाईसाठी थोडीशी देणगी देणार आहे त्यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहे. शिव भारत मोहन यांच्याकडून मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टला 500 रुपये देणगी देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट आपले शतशः आभारी धन्यवाद. तर इथं बघू शकता तुम्ही जेवढी जमन तेवढी माझ्या खुशीने मी इथं मेंगाईसाठी थोडीफार देणगी दिलेली आहे. माझ्या बहिणीने मी दोघींनी पण आम्ही इथं देणगी दिली आणि तिथून आम्ही आमचा तिथं सत्कार पण केला आणि त्यानंतर मंदिरामध्ये आलेलो आहे. मंदिरातली शोभा बघा किती छान वाढलेली. मस्त फुलांनी सर्व बघा मुख्य दरवाजाला जी सजावट केलेली ती खूप सुंदर केलेली आहे. तर मेंगाईचं दर्शन बघा आम्ही आता करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही आता इथं बाहेर पडलेलो आहे. बाहेर पडल्यानंतर खूपच आता संध्याकाळ झाली. 6:30 पावणे 7 झालेले आहेत. तर इथं बघू शकता मी भरपूर अशी दुकानं लागलेली आहेत. दोन्ही साईडनी पाहिजे त्या वस्तूंची दुकानं लागलेली आहेत. यात्रा ही खूप मोठी भरती. पूर्वी जी यात्रा भरायची आणि आत्ताच्या यात्रेमध्ये खूप फरक आहे. आत्ता जी यात्रा भरती ती खूप छान भरती. अगदी पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला इथं मिळू शकतात. कपडे लते भांडी किंवा घरातील उपयोगी वस्तू, खाऊची दुकानं, घोंगड्या, त्यानंतर मोठे मोठे रग, चादरी, सोलापुरी चादरी, तर अशी बरीच मोठी मोठी दुकानं इथं लागली जातात. तर इथं तुम्ही बघू शकता आणि कडेला लगेचच इकडे बघा कुस्तीचं खूप मोठं मैदान आहे. तर शनिवारच्या संध्याकाळी इथं कुस्त्या भरलेल्या जातात. त्यामुळं काय होतं की बाजारामध्ये थोडी कमी गर्दी होती कारण की सगळी पुरुष मंडळी कुस्तीला जाते. आता आम्ही फिरून घरी आलेलो आहे. तर इथं बघू शकता शनिवारी संध्याकाळी आमची यात्रा 2 दिवसाची पूर्णपणे समाप्त झालेली आहे. तर आता आपण इथं बघा शनिवारी संध्याकाळी आम्ही जे बाजारामधनं ही छान अशी एक जुन्या काळची बोट आणलेली आहे. तर सर्व एकत्रित बसून आम्ही ही बोट आता पाण्यामध्ये ठेवलेली आहे. परातीत पाणी घेतलंय त्यात छान असा दिवा लावलेला आहे आणि मस्त ह्या बघा बोटीचा आवाज येतोय. तर आता बघा तिसऱ्या दिवशी रविवारी दुपारी आम्ही बघा आता बाहेर थोडं फिरण्यासाठी निघालेलो आहे कारण रविवारी ऑर्केस्ट्रा असतो त्यामुळे आम्ही रविवारी पण वेल्ल्यामध्ये थांबतो. तर म्हटलं जरा थोडा फेरफटका मारून यावं त्यामुळे बघा आम्ही चाललेलो आहे. तर इथं बघू शकता इथं ही आमची सरकारी विहीर आहे. हा दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. हे शिवकालीन मंदिर आहे. छान असं बघा हे मंदिर आहे. त्यानंतर समोर दिसते ही सरकारी विहीर आहे.
तर ह्या विहिरीचं पाणी अख्ख्या वेल्हे तालुक्याला बघा पुरतं. इतकं पाणी ह्या विहिरीमध्ये, छान साखरेचा गोडवा असलेलं पाणी ह्या विहिरीमध्ये. तर मारुतीचं दर्शन घेतलं सर्वात आधी आणि आता तुम्हाला मी विहीर दाखवणार आहे कशी आहे ती. तर बघा विहिरीच्या तिथं आलोय. विहिरीला आता नवीनच बघा आमच्या इथं फिल्टर बसवलेलं आहे. कॉईन टाकलं की पाणी येतं विहिरीतनं आणि अशा पद्धतीने आता बघा फिल्टर बसवलेलं आहे. तर विहीर खूप खोल आहे. वरनं जाळी टाकलेली, काही पालापाचोळा पडू नये त्यासाठी वरून जाळी टाकलेली. तर ही विहीर अशी आहे की हिचं पाणी आहे ते खूप सुंदर असं गोड एकदम पाणी आहे आणि ह्या विहिरीचं पाणी आम्ही भरण्यासाठी आलेलो आहे. तर विहिरीमध्ये बघा पोहऱ्याने पाणी काढावं लागतं. खूप खोल अशी विहीर आहे. पूर्वी ह्या विहिरीमध्ये एक छान मोठा कासव होता बघा आम्ही लहानपणी असताना. तर कासव आता नाही येतो, काढून नेला त्याला. पण विहिरीतलं पाणी येते खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. विहिरीमध्ये जे पाणी येतं ते तळ्यावरच्या म्हणजे तोरण्या गड्यावर जे तळी आहेत त्या तळ्यामधनं बघा इथं झरे आहेत आणि त्या झऱ्याने ही विहीर भरलेली जाते. तर मस्त गोड असं ह्या विहिरीचं पाणी लागतं. तर आता बघा इथं पाणी ओढते मी. अशा पद्धतीने पाणी काढून आपण हे गाळून हांडा भरून घेतो. तो पाणी भरून आता आम्ही घरी चाललेलो आहे. हे जे दिसतंय हा एकदम बघा इंग्रजांच्या काळातला वाडा आहे शेजारीच आमच्या. इथं पूर्वी एक पोलीस स्टेशन होतं, तहसीलदार कचेरी अशी कार्यालय होती. संध्याकाळी झाली त्यानंतर आम्ही बघा सर्व ऑर्केस्ट्राला गेलेलो आहे. तर छान असा रविवारचा ऑर्केस्ट्रा तो खास महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवतात. तर खास महिलाच फक्त ह्या कार्यक्रमाला असतात जास्तीत जास्त. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असा ऑर्केस्ट्रा आम्ही बघायला आलेलो आहे. तर ऑर्केस्ट्रा पाहिल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही घरी जाण्याच्या तयारीला लागणार आहे. तर 3 दिवसाची अशी ही वेल्ह्याची यात्रा खूप मोठी भरती. तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्की आमच्या यात्रेला या आणि आजचा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.